नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आषाढ महिना चालू झाला, तर आपण आता आज मस्तपैकी कापण्या करणार आहोत। मुलांना खायला काहीतरी गोडाचा पदार्थ म्हणून पण होते आणि माझ्या आजीची रेसिपी आहे ही। तर नक्की तुम्हाला मी ही शेअर करावीशी मला वाटली म्हणून मी नक्की बघा आणि नक्की करून बघा। अशा पद्धतीने एकदम मस्त होतात। तर चला तर मग करूया आता आपण सुरुवात। तर बघा, हे मी गिरणीतून दळून आणले। 250 ग्रॅम गहू घेतलेत मी, 750 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतल्या आणि त्याला दोन्ही मिक्स करून गिरणीतून बारीक दळप करून आणायचं आहे आपल्याला। त्यामुळे एकदम टेस्टी होतात ते। गहू पीठ वगैरे काय घ्यायची गरज नाही आहे। आता हे गूळ घेतले मी, हे पण 250 ग्रॅम आहे। खसखस लागणार आहे आपल्याला, बडीशेपची पूड लागणार आहे, मीठ लागणार आहे चवीप्रमाणे आणि मोहन करून घालायचं आहे आपल्याला। त्यासाठी तेल लागणार आहे 2 चमचे आणि पाणी। तर चला तर आता आपण पहिला पीठ मळून घेऊया। आता आपण ह्या गुळात ना 1 ग्लासभर एवढं पाणी घालून, एवढंच पाणी घालून गुळाचं पहिला पाणी करून ते उकळून घ्यायचं आहे। फक्त थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत। आता हे पीठ आपण पूर्ण चाळून घेणार आहोत। पूर्ण एवढ्या पिठाची करायची आपल्याला। हे प्रमाण मी बरोबर घेऊन मग करणार आहे। यात भरपूर होतात। आणि मस्त गरम गरम काहीतरी खाऊ वाटते म्हणून हे पण करून मुलांना पण आवडते खूप गोडाचे पदार्थ। आणि तुम्ही अशा पद्धतीने केला ना तर एकदम छान होऊन जातील तुमचे। तर आता आपण यात मोहन घालून घ्यायचं आहे कडकडीत, म्हणजे आपली एकदम खुसखुशीत होते कापणी, एकदम छान होते। आणि खूपच भन्नाट लागते हे। मी नक्की करून बघा अशा प्रकारे। आता यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। थोडंसं मीठ आपण गोडाच्या पदार्थात घालायचं असते। आता आपण बडीशेपची पावडर घालून घेऊया ही। आता याला छानपैकी मिक्स करून आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आणि मी हाताने असं थोडंसं, कारण आपण तेल मोहन घातलंय ना तेलाचं, त्यामुळे एकदम छान खुसखुशीत होतात बघा असं केल्यामुळे। ही माझ्या आजीची रेसिपी आहे, त्यामुळे आजीने सांगितलेल्या टिप्समुळे करते माझी मम्मी। छानपैकी चोळून घ्यायचं आहे। खूप मस्त वास यायला लागला आत्ताच याचा। असं गिरणीतून प्रमाण व्यवस्थित घेऊन दळून आणलं ना एकदम छान कापण्या तयार होतात आपल्या। आता आपण गुळाचं पाणी घालणार आहोत। मी हाताने वगैरे, गरम आहे खूप, त्यामुळे पळीचाच वापर करा। थोडं थंड होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून नंतर मग पीठ मळून घ्यायचं आहे।
आता हे थोडंसं गरम आहे. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं याचं. आता आपल्याला त्या पाण्यातच थोडं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं लागलं तर थोडंसं घाला, नाहीतर खूप पातळ झालं तर आपली कापणे लाटताना मग व्यवस्थित होणार नाही. आता ही याला मी मळून घेते छानपैकी. मळल्या लगेचच करायचं आहे आपल्याला. मला काय ठेवून द्यायची वगैरे गरज नाही आहे. हे मी गरम आहे म्हणून थोडंसं अजून गरम आहे. गुळाचं पाणी घातल्यामुळे आपण आतल्या बाजूला गरम आहे ते खूप. तर बघा आपल्या अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला फक्त ह्याला 15 मिनटं बाजूला ठेवूया आपण. थोडंसं मग छान होते, मऊ होते थोडंसं, आणि मग करायला घेऊया आपण. झाकून ठेवूया. मग 15 मिनटाने दाखवते मी तुम्हाला. तर बघा आपले 15 मिनटं झालेले आहेत आता. तर चला तर आता आपण लाटून आता ह्याच्या कापण्या करून घेऊया. बघा पीठ किती छान मऊ झालंय आपलं. आता पिझ्झा कटरने आपल्याला ते आणि पिझ्झा कटरने कट करायचं त्याला. आहे तो बिल्ली. चला तर आता कट करून घेऊया आपण. त्याला कापण्याच्या आकाराप्रमाणे असं पिझ्झा कटर असलं तर त्याच्यानं कापू शकता, नाही तर चाकूने पण करू शकतो आपण. तेल तापत ठेवायचं आहे. तर आता तळून घेऊया आपल्या कापण्या. तेल तापले आता छानपैकी. मी थोडं तापायला ठेवलेलं तेलाला. तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे आपलं, तरच चांगलं होतात कापण्या. तर बघा आता वर आल्यात आपल्या कापण्या मस्त एकदम फुगल्यात पण सगळ्या. बाहेर मस्त पाऊस पडायला लागला आणि आम्ही कापण्या करायला लागलोय. चहा बरोबर एकदम मस्त लागतात ह्या. तर बघा मस्त झाल्यात आपल्या कापण्या. कसला कलर भारी आलाय. आता मी काढून घेते याला. आणि वास पण मस्त गोडाचा यायला लागलाय. अशा प्रकारे आता मी सगळ्या करून घेते. तर बघा आपल्या कापण्या तयार आहेत. आता तुम्ही बघू शकता कसल्या भारी झाल्यात. पंधरा दिवस टिकतात. एकदम छान टेस्ट पण छान राहते याची. आता तुम्हाला मी हे बघा एकदम मस्त झाल्यात. नक्की करून बघा अशाप्रमाणे. आणि माय मॉम्स किचनला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.